Guys, check out this song. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या नवे व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसानंतर आज व्हिडिओ येते. तर आपण चाललोय धुळ्यावरून ओमकारेश्वर, सिहोर आणि उज्जैनला. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये मी देणारच आहे. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करून द्या. चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला नका विसरू. तर आपण निघाला होतो 11:43 म्हणजेच की 12 वाजता आपण निघालो धुळ्यावरून नाशिकवरून, कारण की माझ्या मामाचं गाव धुळे आहे आणि धुळ्यावरून एमपीची बॉटल जवळ पडते, म्हणून थोडेसे गाडीच्या चार्जेसमध्ये पण मायनस प्लस आहे. मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईल. तर आता इथे माझी आई गाडीची पूजा करते, कारण की आपण कुठे पण जात असताना आधी गाडीची पूजा वगैरे करतो आणि त्यानंतरच आपल्या प्रवासाला सुरुवात करतो. तर आपण टोटल 12 जण चाललो होतो, मावशी ते आजी बाबा आणि आपण 4 जण. खूप मस्त मजा आली आहे ना. आपण केली होती क्लुझर गाडी, कारण की तिच्यात 12 पर्सन आरामात बसता. तर आपण आता आपल्या डेस्टिनेशनकडे निघालो आहोत. जय श्री केदारनाथ असं गाडीवर लिहिलेलं होतं. गाडीला फुल मॉडिफाय केली होती, स्पीकर वगैरे पण भारी लावलेले होते. तर आपण आता आपल्या डेस्टिनेशनकडे निघालो. तुम्हाला फुल इन्फॉर्मेशन देईल की कसं आम्ही गेलो, कोणत्या रस्त्याने गेलो होतो. तर आपल्याला लागला आहे आता आपला फर्स्ट टोल, की जो की आमच्या घरापासून लगेच 7-8 किलोमीटरवर पडतो आम्हाला हा एक टोल. त्याच्यानंतर आपल्याला सगळं आपण जे काय आहे टोल वगैरे ते सगळं आपण ड्रायव्हरकडे दिलेलं होतं. किलोमीटरवर आपण गाडी ठरवली नव्हती, तर याचा थोडाफार बेनिफिट तर होतोच आपल्याला. तर गाईज खूप फॉग पण होता रस्त्यावर, तर एवढा काही चांगला व्ह्यू दिसला नाही आणि रात्रीचा वेळ होता, तर एवढं काय दाखवू शकलो नाही मी तुम्हाला. तर आपण डायरेक्ट भेटू आता आपल्या फर्स्ट स्टॉपवर. तर मित्रांनो, आपला पहिला स्टॉप इथं झालेला आहे. तर वाजले आहे 2. थांबलोय आता या ठिकाणी. फर्स्ट स्टॉप आहे आपला श्री सावरिया फॅमिली रेस्टॉरंट, शुद्ध भोजन 100% व्हेज. ही आपली गाडी, हा आपला साऊ. तर बघू आपण अजून किती वेळ लागतो आपल्याला. आधी ओमकारेश्वरला जायचं आहे, मग पुढचा प्लॅन करू की आपल्याला कुठे कुठे थांबायचे, कोणत्या डेस्टिनेशनवर थांबायचे, कारण की आम्ही निघताना घरातून 2 तास उशिरा निघालो होतो. तर वेट अँड वॉच आता पुढे काय काय होतं. तर आता इथं सगळ्या गाड्या थांबलेल्या आहे. नाही तिकडे नाही जाते. तर रात्रीचं वेळ आहे, रिफ्लेक्शन चुकीचं पडतंय लाईटाचं, तर थोडंसं ॲडजस्ट करून. तर आपण आता ओमकारेश्वरमध्ये एंट्री केलेली आहे. तुम्हाला पुढे दिसत असेल लिहिलेलं वरती की वेलकम टू ओमकारेश्वर नगरी. तर आपण आता ओमकारेश्वरमध्ये एंट्री केलेली आहे. बघू आता आपल्याला रूम भेटतो की नाही, कारण की रूम अवेलेबल नव्हते. मी कॉल करून विचारलं होतं तेव्हा. तर बघू आता काय होतं. तर मित्रांनो, आपल्याला इथं गजानन महाराजांच्या ट्रस्टच्या इथं आलो होतो आपण, की आपल्याला फक्त आंघोळीसाठी रूम पाहिजे, पण भेटलाच नाही, अवेलेबलच नव्हता रूम. तर तुम्ही येताना लवकर या आणि लवकर बुक करा. चलो मग आपण आता बाहेर चाललोय परत. आता त्यांनी सांगितलं या साईडला पुढे आहे म्हणे रूम, जाऊन बघू तिथं. तर आता दुसऱ्या ठिकाणी आलो होतो, इथं पण तर रूम अवेलेबल नाही आहे. कोणतं कॉम्प्लेक्स, हेच कॉम्प्लेक्स बघू आता तिसऱ्या ठिकाणी चाललोय, तिथे तासपास येतो वळ. तर बघू आता इकडे भेटतं की नाही. धर्मशाळेत तर नाही भेटले, 3 धर्मशाळा होती, तर 3 फुल होत्या. इकडे अजून एक ठिकाणी आहे गेस्ट हाऊस म्हणून, ट्राय करू भेटलं तर. रूम बघून येऊ आपण, ते तर बोलता आपल्याला रूम बघून येऊ असं. चला पण रूम तर बघावं लागेल ना, फ्रेश व्हायचं तरी पण शिस्त करावं लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 रूम बघू आपण आता. काय जातं इंडियन वॉशरूम आहे, हे सरक इकडं. हाँ कर दो। बाथरूम एक ही है और नीचे का एक बोल रहे हैं ना आप? वॉशरूम ये बाथरूम नहाने का है, ये फ्रेश होने का है।
2 वाजता बघू अजून काय होतं. 1000 रुपये बोलले ते 10 पर्सेंटचे फक्त फ्रेश होण्यासाठी. बघू आपण आता किती काय लागतं. धरण आहे ते इकडे जायचं. बघू आपण त्याचा व्ह्यू घेता आला तर कॅप्चर करू. म्हणजे एकदम धरणासोबतच इकडं स्टे आपला. तर बघू आपण आता किती वेळ लागतो. आपण फटाफट फ्रेश ब्रिश होऊ आणि मग लगेच दर्शनाला जाऊ ओंकारेश्वरला. तर स्टे ट्यून. व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बनवून राहा. पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. मित्रांनो आपलं झालं आता फ्रेश वगैरे होऊन आपण चाललो आता दर्शनासाठी. आता वाजले आहे 6:20 झालेले आहे. बघू आपण आता किती वेळात आपलं दर्शन होतं. गर्दी खूप वाढत चालली. जसं जसं टाईम वरती होतं तसं बघू आपण. ते रूमवाले दादा बोलले की आपलं 1 तासात दर्शन होऊन जाईल. तर बघू आता किती वेळ लागतो. तर आता ठीक आहे. आता इथून आपलं चालू झालेलं आहे दर्शनाची लाईन. तर बघू आपण आता पुढे जाऊन किती पब्लिक आहे की नाही आहे. डोंट आयडिया. पण वीकेंड आहे. सॅटर्डे संडे फुल गर्दी राहते म्हणे. बघू आता काय होतं काय नाही. तर आपण मुख्य मार्गाला लागलो ओंकारेश्वरच्या रांगेत. आपण आता पूलवरून जाणार आहोत. तर खूप भारी आहे. पण यायचं असेल तर सकाळी सकाळी या कारण की गर्दी नसते. तर बघू आपण आता आपल्याला तरी किती वेळ लागतो. चेक आउट दिस व्ह्यू. थंडी खूप जबरदस्त आहे. नर्मदाची बोटिंग वगैरे पण आहे. सकाळी सकाळी सुरू होऊन जाते. तुम्ही जाऊ शकता. काहीतरी जाळी लावलीमुळे नीट क्लिअर दिसत नाहीये. तर मित्रांनो आपण रांगेत लागल्यानंतर इथं आपल्याला खूप सारे स्टॉल पण दिसतात की त्याच्याकडे आपल्याला प्रसाद वगैरे देतात. ते तुमची इच्छा असेल तर घेऊ शकता तुम्ही. आम्ही तर काही घेतलं नाही प्रसाद वगैरे. खाली ते बोटिंग पण सुरू होऊन गेलेली आहे. जसं उजेड पडेल तसं बोटिंग वगैरे पण सुरू होऊन जाते. तर जेवढं लवकर येता येतील तेवढं लवकर यायचा प्रयत्न करा म्हणजे लवकर दर्शन होतं. तर बघू आता आपल्याला अजून किती वेळ लागतो. गाईज चेक आउट दिस सॉन्ग. ऐकलं का काहीच. कारण की पुढचं अजून ऐकवलं असतं तर कॉपीराईट स्ट्राईक आले असते. आपल्या शिवाजी महाराजांचं गाणं चालू मध्य प्रदेश. प्राऊडची फिलिंग गाईस. बघू आता अजून किती वेळ लागतो. तर मित्रांनो आपली इथं व्हिडिओ झालेली आहे 8 मिनिटाची आणि जास्त मोठी झाली तर बघायला पण मजा येणार नाही. तर मी ही व्हिडिओ करतो 2 पार्टमध्ये. ओंकारेश्वरचे पार्ट 2 बघायला नका विसरू. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करून द्या. चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला नका विसरू. भेटू आपण पार्ट 2 मध्ये ओंकारेश्वरच्या. आणि पूर्ण सिरीज बघायला नका विसरू. उज्जैन सिरीज ज्याचं नाव आहे ती तुम्हाला प्लेलिस्ट माझ्या अकाउंटवर, माझ्या इंस्टा अकाउंटवर किंवा माझ्या यूट्यूब हँडलवर पण ती तुम्हाला भेटून जाईल. थँक्यू फॉर वॉचिंग पार्ट 1. बाय.